यहाँ पे कुंभारदे ने टॉस जीतकर पहले बैटिंग का फैसला किया, उसी तरह उदलेकौंड को फील्डिंग की दावत दी. याच्या पुढची कॉमेंट्री आपल्याला मराठी समालोचक श्री दिगंबर कुंटेकर यांच्या वाणीतून ऐकायला भेटणार आहे. हॅलो, नमस्कार. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचं हे आयोजन आपण यावर्षी पाहतोय 2025. आणि मला असं वाटतं यावर्षी फेरबदल केलेत या स्पर्धेमध्ये. तब्बल 5 दिवसांचा हा रणसंग्राम निजामपूर वासियांना पाहायला मिळणार आहे. एक निजामपूरकरांना म्हटलात तर A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने जी टुर्नामेंट होते ती एक पर्वणी असते आणि एक तब्बल 1 वर्ष आम्ही या स्पर्धेची वाट पाहत असतो आणि आज तो दिवस या ठिकाणी उगवलाय. निश्चितप्रमाणे 5 दिवसांचा हा रणसंग्राम आपल्या समोर A1 क्रिकेट क्लब निजामपूर आणि संपूर्ण कमिटी घेऊन येते. आजच्या दिवसातील मला असं वाटतं हा तिसरा सामना आहे आणि उदळेकोंड विरुद्ध कुंभारदे यांच्या दरम्यान ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथम नाणेफेक जिंकले ती कुंभारदे संघाने आणि बॅटिंगचा या ठिकाणी निर्णय घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर फलंदाज साहिल उतेकर आणि करण उतेकर हे आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते प्रवीण पाकड मॅन फ्रॉम उदळेकोंड. दोघांची ही दुसरी मॅच आहे. आपण याआधी समीरला अतिशय फॉर्ममध्ये या ठिकाणी पाहिलं. जबरदस्त फटकेबाजी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील त्यांनी घेतलाय. 4 षटकांचा सामना असणार आहे. हॅलो, स्ट्राईकला आकाश करण उतेकर आहे. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळून काढलाय. 4 धावांसाठी चेंडू फरार. सीमारेषा पार चौकार. लाईनमॅन आपापली जागा घ्या. लाईनमॅन लाईनमॅन आपली जागा घ्या. विशेष पारितोषिक आहे. हॅट्रिक 6 साठी 500 रुपये, हॅट्रिक विकेट साठी 500 रुपये आमिर एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जो पण खेळाडू हॅट्रिक विकेट घेईल, हॅट्रिक 6 मारेल, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा प्रवीण पाकड पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू हवेत आहे. अतिशय चुकीचा स्ट्रोक या ठिकाणी खेळून काढला आणि यष्टीरक्षक मात्र कोणतीही चुकी करणार नाही. प्रशांत पाकड याच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त झेल फलंदाज बाद. करण उतेकर मैदानाच्या बाहेर यावं लागेल. जरूर पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा घेऊन काढल्या होत्या, परंतु या चेंडूवर मात्र स्वतःला बाद केले आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. वीस मिनिटांमध्ये एक इनिंग झाली पाहिजे. रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आपल्याला आणि ते फॉलो करावे लागतील. अतिशय जबरदस्त नियमांमध्ये ही स्पर्धा आपण दरवर्षीच पाहत असतो. पहिला जो सामना झाला कुंभारतेचा त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतला होता सुभाष गोरेगावकरने. जुना खेळाडू आहे, जवळजवळ 15 ते 16 वर्षांचा अनुभव देखील त्याच्या गाठीशी आहे आणि वनडाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये जाईल सुभाष गोरेगावकर. प्रवीणला जरूर यश आलंय. पहिल्या चेंडूमध्ये 4 मारले होते, दुसऱ्या चेंडूवर करणला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. आपल्या फॉलो थ्रोमध्ये कॅच उडवली होती आणि प्रशांतनं ती अतिशय जबरदस्तपणे टिपली. करणला विकेटवर राहणं खूप गरजेचं होतं कारण एक इन्फॉर्म बॅट्समन आहे. आपण त्याला नेहमीच चांगल्या प्रकारच्या टीममध्ये खेळताना देखील पाहतो. पुन्हा एकदा प्रवीण इन बॅट प्रकारचा बॉल होता, सर्कलमध्ये उडतोय. अनिकेत नलावडे त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होईल सुभाष गोरेगावकर. अनिकेत नलावडेने मात्र कोणतीही चुकी केलेली नाहीये. सुभाषला पुन्हा एकदा परतावं लागेल 0 या आकड्यावर. कुंभारते संघ थोडासा ढासळताना पाहायला मिळतोय. निश्चितप्रमाणे ज्याप्रमाणे रणनीती आखली आहे, ज्याप्रमाणे खेळ करायचा आहे, A1 निजामपूरची चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या गावामध्ये न्यायची आहे, त्याप्रमाणे गेम मात्र होताना पाहायला मिळत नाही आहे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मला असं वाटतं महेश सुभाषच्या जागी. A1चं आपण दरवर्षीप्रमाणे आयोजन पाहतो, त्यामध्ये यावर्षी थोडासा फेरबदल आहे. 2 दिवस मात्र त्यांची स्पर्धा वाढताना पाहायला मिळते कारण अंतर्गाव क्रिकेटच्या माध्यमातून हे 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण अंतर्गावचे संघ या 2 दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर पुन्हा एकदा 1 दिवस अंतर्गावसाठी दिला आहे, दुसरा दिवस विलेज टू विलेज आहे आणि लास्ट
डे आहे तो ओपनचे खेळाडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दरवर्षीप्रमाणे आपण टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील रती महारथी या मैदानावर पाहत असतो आणि त्याचं कारण असतं A1 निजामपूर क्रिकेटची ही स्पर्धा. हॅट्रिकचा चान्स आहे. 500 रुपये अमीर एंटरप्राइजेसच्या माध्यमातून दिले जातील विकेट हॅट्रिकसाठी. वाह क्या बात आहे. पंचांकडे लाऊड अपील केली जाते परंतु उत्साह कमी आहे, आत्मविश्वास देखील कमी आणि पंचांनी मात्र ही अपील नाकारली आहे. यष्टीरक्षणाच्या माध्यमातून आपण प्रशांत पाकडला देखील पाहतोय. प्रवीणचे काहीशे चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. जबरदस्त आक्रमण ठरलंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आहेत, 2 मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. प्रवीणचं पुन्हा एकदा मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि मला असं वाटतं चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा आणि या 4 धावांनी धावफलक मात्र उच्चांक घेईल. धावफलकावर धावसंख्या वाढते ती 8 या आकड्यावर. 2 चौकार अद्याप खेळून काढलेत कुंभार ते संघाने. पहिल्या षटकाची समाप्ती होते प्रवीणच्या माध्यमातून. सॉरी, 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये 8 धावांचा या ठिकाणी उच्चांक गाठलाय कुंभार ते संघाने. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा चेंडू हवेत. अनिकेत नलावडे चेंडूचा पाठलाग करतील. तदनंतर 1 धाव घेण्यात यशस्वी राहिले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला असं वाटतं हळूवारपणे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार, 4 धावा. आउटफील्ड फास्ट आहे. आपण नेहमीच पाहतो जानेवारी महिन्यामध्ये या मैदानाची डागडुजी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. तो मैदान बनवण्यासाठी भरपूर सारी मेहनत घेतली जाते आणि निजामपूरकरांसाठी हे मैदान मात्र या टुर्नामेंटसाठी उपलब्ध करून दिलं जातं. अतिशय भारदार असं मैदान आपण आपल्या विभागामध्ये पाहतोय आणि खूप मोठं आयोजन दरवर्षी सातत्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहत असतो. संपूर्ण A1 निजामपूरची कमिटी ज्याप्रमाणे मेहनत घेते त्याचप्रमाणे ही स्पर्धा देखील तितकीच फॉर्ममध्ये आपण पाहत असतो. सर्वात मोठं श्रेय या ठिकाणी रहमत भाई परदेसी यांचं आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये मला कॉमेंट्री करण्याचा कधी योग आला नाही. मी पहिल्यांदा या ठिकाणी कॉमेंट्री करतोय. परंतु दुसऱ्याला इज्जत कशी द्यावी, दुसऱ्याचा मान सन्मान कसा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर ते नाव आहे रहमत भाई परदेसी. सर्वात जास्त आपण जर या ठिकाणी पाहाल तर दुसऱ्याला इज्जत दिली जाते, सर्व आलेल्या प्रेक्षकांना इज्जत दिली जाते, त्यांचा मान सन्मान केला जातो. त्यासाठी ही स्पर्धा ओळखली जाते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये जेवढे ओपनचे खेळाडू खेळत नाहीत तेवढे या स्पर्धेला मात्र निश्चितप्रमाणे दरवर्षी खेळत असतात. लाऊड अपील, पंचांकडे अपील केली जाते. पुन्हा एकदा उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आणि पंचांचा बोट आकाशाकडे जातोय. फलंदाज बाद होतोय साहिल उतेकर. द रिअल स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण या ठिकाणी पाहतोय. साहिल उतेकरच्या माध्यमातून एज लागली होती, पंचांना थोडासा वेळ लागला परंतु साहिल मात्र स्वतःहून मैदानाच्या बाहेर येतोय. खरंच खूप कौतुक करावं लागेल. ज्ञानेश्वर उतेकर त्या ठिकाणी जातील. साहिलच्या नंतर आपण त्यांना देखील फलंदाजी करताना पाहणार आहोत. सुरतमध्ये अतिशय जबरदस्त आर.के. ट्रॉफीच्या माध्यमातून जे नियोजन असतं त्यामध्ये आपण कुंभार ते संघाला पाहिलं. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपण त्यांच्या माध्यमातून देखील पाहिला. आपल्या नावाचा, आपल्या गावाचा बोलबाला देखील सुरत शहरामध्ये त्या संघाने केला होता आणि तोच संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर उतेकर जातील. दुसरं षटक चालू आहे समीर पाकडच्या माध्यमातून. समीर अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. धारधार गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूपासून पाहतोय. त्याचं सातत्य राखण्यामध्ये देखील त्याला यश येत आहे. अद्याप एक इनफॉर्म खेळाडू साहिल उतेकरला बाद करण्यामध्ये समीरला यश आलंय. पुन्हा एकदा नव्याने खेळाडू ज्ञानेश्वर उतेकर. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आणि सलग दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. ज्ञानेश्वर उतेकर बॅक टू दी पॅव्हेलियन. समीर उतेकर काय चेंडू फेकतोय. गुडलाईन स्पॉटवरून चेंडू सरळ उसळतोय. बॅटची एज घेऊन मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. प्रशांत पाकडनं मात्र कोणतीही चुकी केली नाही आणि ज्ञानेश्वरला गोल्डन डकचं शिकार बनवलंय समीरनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हॅट्रिकची संधी समीरच्या माध्यमातून उपलब्ध होतोय. अमीर एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून जे पारितोषिक ठेवलंय पर हॅट्रिक 5,000 रुपये. 5,000 रुपये
500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. अमित उतेकर मैदानाच्या आतमध्ये. नव्याने फलंदाज आपण पाहणार आहोत. उधळे कोण संघ जबरदस्त कमबॅक करतोय. खूप चांगल्या प्रकारचा संघ या ठिकाणी बांधलाय आणि तितकंच चांगलं कॉम्बिनेशन देखील त्यांचं आहे. समीर उतेकर 100% देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच. यानंतर खूप सारे सामने खेळणं बाकी आहे. समीर पाकड हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल असेल हा समीरसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल. फुल ऑरलँड डिलिव्हरी जरूर होती. स्लिप रिजन मध्ये चेंडू गेलाय. चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पडल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाने थांबवलाय. तिसरी धाव यशस्वीरित्या झाली असती परंतु रिस्क न घेता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकावर आहे. 14व्या आकड्यावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील काहीशे चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. 4 षटकांचा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. ज्या बोनसच्या स्वरूपात आपण धावा घेण्याचा प्रयत्न करत होते ते पहिलं षटक. त्यामध्ये 12 धावा या ठिकाणी कुंभारते संघाने खेळून काढल्यात. लॉट्स ऑफ 1 विकेट. करण उतेकर त्या ठिकाणी बाद झाला. तर दुसरं षटक आपण समीरच्या माध्यमातून पाहतोय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. पूलचा फटका होता मात्र 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. स्पर्धेचा रणसंग्राम आपण 5 दिवस पाहणार आहोत. चंदू शेट्टे सरांची देखील हजेरी काही दिवस मला असं वाटतं लास्ट 2 डेज मध्ये लागेल. चंदू सरांना ऐकण्यासाठी देखील निजामपूरकरांचे कान तृप्त होतात आणि ते देखील शेवटच्या 2 दिवसांमध्ये या ठिकाणी असणार आहेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील चांगले चांगले खेळाडू आपण या ठिकाणी या मैदानावर पाहणार आहोत. पुन्हा एकदा सिंगल डबलच्या स्वरूपात गेम करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या ठरतोय. 1 धाव ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या षटकातील मला असं वाटतं काहीशे चेंडू शिल्लक असताना समीर पाकडच्या माध्यमातून एक अतिशय जबरदस्त मी म्हणतोय 2019ला जी युवा जनरेशनची आमची स्पर्धा झाली होती त्यामध्ये समीर पाकड युवा प्रतिभावान खेळाडू ठरला होता. वय वर्ष 15 होतं. त्याने देखील पुढे येऊन उधळे कोण संघाचं नेतृत्व केलंय. जे दिग्गज खेळाडू होते ते मैदानाच्या बाहेर बसलेत आणि नव तरुणांना या ठिकाणी उधळे कोण संघाने प्रतिनिधित्व करण्याची संधी मात्र प्राप्त करून दिली. दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकाखेर धावफलकावर धावसंख्या लागते 16 या आकड्यावर. लॉट्स ऑफ 3 विकेट. रफिक दिगंबर एक सांगू इच्छितो की कुंभारते संघाचा जर आपण सरासरी विचार केला तर गेल्या काही 2 वर्षापासून त्यांनी एक आपल्या खेळामध्ये ना सातत्य राखले. तर आता 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि टॉपचे 4 फिल्डर गेले. त्याच्यामध्ये साहिल आहे, करण आहे, सुभाष आहे आणि ज्ञानेश्वर आहे. ह्या मॅचचं चित्र काय वाटतंय? नाही, निश्चित कुंभारते संघ देखील दिग्गज संघ आहे आपल्या विभागातील. आपण त्यांचा जर रेकॉर्ड पाहिलात मागच्या काही वर्षापूर्वीचा तर खूप चांगले चांगले खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. याच मैदानावर त्यांनी देखील चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचं टायटल इथे मारलंय. पहिला क्रमांक देखील या ठिकाणी पटकावलाय. आता झालेली जी आरकेची स्पर्धा असेल, आमदार चषक असेल सुरत मधला, तिथे देखील त्यांनी विजयाचा मान पटकावलाय आणि ते सातत्य राखण्याचा प्रयत्न करतील जरूर. पूर्ण संघ म्हणजे 11 खेळाडू असतात. आपण 4 संघ बाद झाले म्हणून होप सोडणं खूप चुकीचं आहे. क्रिकेट हा गेम अनिश्चितच आहे. आपण त्याचं लॉजिक आधीच नहीं लावू शकत. नक्कीच अनिकेत खुद की पहली ओवर टीम की तीसरी ओवर लेकर अनिकेत गेंदबाजी करेंगे. यहाँ पे बल्लेबाज बीच में पटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा. इस 1 रन की साथ से बढ़ता हुआ स्कोर 17 रन. अब स्ट्राइक पर अमित टू अनिकेत. बहुत ही बढ़िया यहाँ पर करारा प्रहार लेकिन सीधा हाथों में और एक कैच छोड़ दिया है. एक मौका हो सकता था अमित जैसे बल्लेबाज को आउट करने का लेकिन यहाँ पे आसान कैच और ये आसान कैच लपकने में नाकामयाब और ये खामियाजा भुगतना पड़ेगा यहाँ पे उदलेकोन टीम को. काफी नाराज यहाँ पर कप्तान
प्रशांत पाकड़, लेकिन क्रिकेट में ऐसा होता है। फिर से अनिकेत अच्छी गेंदबाजी करे, काबिले तारीफ गेंदबाजी। अब स्ट्राइक पर है महेश टू अनिकेत। देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करते। आगे आकर उठा कर खेलना चाहते थे, बीच में पटकती हुई गेंद सीधी विकेट कीपर के ग्लोव में। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, स्कोर वहीं पर स्कोर 18 रन। अनिकेत, मैं दर्शकों को बताना चाहूंगा लेदर का प्लेयर है अनिकेत, अच्छी प्रैक्टिस है उनकी लेदर पे। उसी तरह बीच में फिर से पटकती हुई गेंद, लगातार यहां पर बीट करते हुए अनिकेत। बल्लेबाज महेश को काफी बढ़िया यहां पे गेंदबाजी अनिकेत की उतनी अच्छी, वहां पे प्रशांत पाकड़ की कीपिंग काबिले तारीफ। अनिकेत टू महेश को सोच समझकर खेलना पड़ेगा, उठाकर खेलना चाहते थे। अच्छी फॉलो थ्रो में फील्डिंग, एक रन तो मुकम्मल कर दिया जब तक थ्रो आए, और ये दूसरा रन भी मुकम्मल। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इस 2 रन की सहायता से बढ़ता हुआ स्कोर 20 रन। पूरी तरह बांध के रखा यहां पर उदले कोण के गेंदबाजों ने। जिस तरह से हमने उम्मीद लगाई थी, जो कि कुमारते के बल्लेबाज साहिल, करण, सुभाष और ज्ञानेश्वर, ये जो टॉप के जो 4 बल्लेबाज थे, उनसे काफी यहां पे उम्मीद थी। यहाँ के दर्शकों को भी थी और उनके टीममेट्स को भी थी, कप्तान को भी थी। लेकिन इस उम्मीद को यहाँ पे खरी नहीं उतरे। बीच में भटकती हुई उछाल भरा स्ट्रोक फिर से नाकामयाब। लगातार यहां पर बीट करते हुए गेंदबाज समीर महेश को। अब 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 20 रन। काफी धीमी शुरुआत कही जा सकती है कुंभारती की तरफ से। दिगंबर, अतिशय जबरदस्त षटक आपण पाहिलं। फक्त 4 धावा या ठिकाणी खेळून काढल्यात या षटकामध्ये। अनिकेत नलावडे आपण पाहाल तर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि एक मला असं वाटतं 16-17 वर्षाचा खेळाडू आहे तो, जो उदळेकोण संघाला बिलॉंग करतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। आणि चांगलं आक्रमण राहिलं या षटकामध्ये, ज्याप्रमाणे संघाला अपेक्षा होती त्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला आणि यशस्वी राहिला। पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन समीर पाकड मैदानाच्या आतमध्ये येतोय। टोटल धावसंख्या 3 षटकाखेर 20 या आकड्यावर आहे। चांगलं रोखून धरलंय आपण पाहाल कुंभारते संघाला। पण मला असं वाटतं अजूनही अमित उतेकर मैदानाच्या आतमध्ये महेश आहे, या षटकामध्ये काही होऊ शकतं। एक डिपेंडेबल स्कोर मात्र तो संघ उभा करू शकतो। पुन्हा एकदा शॉर्ट अप लाईन डिलिव्हरी, पूल करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर। षटकार 6 धावा। पहिल्या चेंडूवर 6 धावा। शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आपण अमित सारख्या खेळाडूला नाही करू शकत, कारण त्याच्या भात्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे फटके आहेत आणि ते त्यांनी दाखवून दिले। पहिल्या चेंडूवर 6 आल्या, 26 या आकड्यावर धावफलक गेलाय। दिनेश पाकड त्या ठिकाणी होते, मात्र त्यांच्या हाताला चेंडू ब्रश करून गेलाय बाहेर। 6 धावांनी धावफलक मात्र उच्चांक 26 या आकड्यावर घेतोय। पुन्हा एकदा उर्वरित 5 चेंडूंचा खेळ करण्यासाठी अमित। दुसरा, क्या बात आहे, जबरदस्त फटका। थोडासा आतमध्ये आला आणि पूल केलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर। षटकार 6 धावा। बॅक टू बॅक दुसरा। अमितला देखील ती संधी असणार आहे। अमीर एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक ट्रिकसाठी आणि त्याचा पहिला दावेदार अमित उतेकर बनेल का यामध्ये, याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा। 12 धावा अद्याप 2 चेंडूंमध्ये खेळून काढल्यात। शेवटचं षटक आहे, ज्याप्रमाणे डेथ ओव्हरचं षटक खेळलं पाहिजे त्याप्रमाणे सुरुवात अमित करतोय। अतिशय जबरदस्त सुरुवात, 2 चेंडूंवर 2 मोठे फटके। पुन्हा एकदा तिसरा आणि जयेश नलावडे चुकी करतोय। अतिशय इझी झेल होता, मात्र तो धरणीला दान केलाय जयेशच्या माध्यमातून आणि रनआउटच्या स्वरूपात संधी। पंच डिस्कस करून निर्णय द्यायचा आहे। कोण बाद आहे? हॅलो, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। काही कोणावर इथे अन्याय होणार नाही आहे, सहकार्य करायचं आहे। जे संघ नवीन आलेले आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे आणि आमची सूचना आहे की काही हो, बाहेरचा फिल्डर कोणीही आतमध्ये जायला आमच्या इथे एंट्री नाही आहे। सर्व
संघ नाईक संघ कर्णधाराने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे, प्रत्येक संघाने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे, प्रेक्षकांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की या ठिकाणी कोणालाही आतमध्ये प्रवेश नाही आहे, ग्राउंडच्या आतमध्ये कोणालाही प्रवेश नाही आहे. या ठिकाणी मी सर्वांचं लक्ष वेधतो की जे असे सुंदर असे कॉमेंटेटर या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी खूप A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. कोंटेकर साहेब, वेलकम, सुस्वागतम. खूप सुंदर अशी आपली वाणी आहे. बस आमच्या निजामपूरवासियांना या अशा वाणीची गरज आहे. का नाही, ईश्वर आमची तुमच्या पाठीशी प्रार्थना आहे ईश्वराजवळ की ही वाणी आहे ती इथं न थांबता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घुमो, अशी एक आमची शुभेच्छा माझ्या मंडळाच्या वतीने, माझ्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा. महेशला या ठिकाणी आउट घोषित केले पंचांनी. जो पण पंचांचा डिसिजन असेल तो फायनल असेल या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून सूचना आपल्याला आधीच दिली आहे. थँक्यू रहमत भाई. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल कैलास उतेकर. अतिशय जबरदस्त आणि स्फोटक फलंदाज आहे मित्रांनो. कुंभारते संघ आपण या ठिकाणी पाहताय. मगाशी आपण मॅच पाहिली असेल या आधीची. कैलास उतेकरला 2 चेंडू फक्त त्याच्या भात्यामध्ये भेटले आणि दोन्ही चेंडूंवर त्यांनी 6 मारण्याचा पराक्रम या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये केला आणि डेथ ओव्हरचा सामना करण्यासाठी त्याला कर्णधारांनी आता मात्र 3 चेंडू खेळण्यासाठी पाठवलेत. उर्वरित 3 चेंडूंचा सामना या ठिकाणी बाकी असेल. पाहायचं कैलास कोणत्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. जुबेर मांडलेकर आके इम्रान तारलेकर से राब्ता करे. पुन्हा एकदा समीर टू कैलास. पंचांच्या उजव्या बाजूने फुल ऑरलँड डिलिव्हरी. मला असं वाटतंय छातीच्या वरचा चेंडू होता जरूर. पंचांनी 9 घोषित केलाय. विकेट क्रॉस देखील झाली आहे. मात्र 2 धावा मिळतील. 9 दिलाय भीमरचा आणि या 2 धावांनी धावफलक पुढे येईल. 35 आकड्यावर फ्रीट असणार आहे येणारा पुढचा चेंडू. अमित उतेकरनं मात्र हे धावफलक कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे केला. आता मात्र चेसेबल स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. 30च्या वरची ही धावसंख्या. अतिशय जबरदस्त आक्रमण समीरच्या माध्यमातून आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं होतं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा अभ्यास मला असं वाटतं फलंदाजांनी केला आणि त्याच्यावर तुटून पडलेत. पुन्हा एकदा अमित उतेकर. समीरला चांगलं करावं लागेल. उधळे कोण संघ आपण पाहतोय संपूर्ण यंग जनरेशनने भरलाय. इन बॅट प्रकारचा चेंडू जरूर होता, परंतु आउटसाइड एज लागते. चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाईल. विपुल त्याला गॅदर करेल. त्यानंतर धावा मिळतील त्या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे येईल. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता समीरवर, परंतु 2 धावा मात्र निश्चितप्रमाणे कोणी रोखू शकत नाही. आपण आज आणि उद्या 37 धावा धावफलकावर आहेत. मला असं वाटतं आपण ही जे आउटफील्ड पाहिलात, मैदान पाहिलात, तर 4 षटकांमध्ये 50 धावांची सरासरी करणं अतिशय योग्य असेल. कारण चेसेबल स्कोर आहे 50. त्याप्रमाणे तुमचं बॉलिंग अटॅक असेल तर त्यापेक्षा थोडंसं कमी झालं तरी काय हरकत नाही आहे. पण पहिल्यापासून आपण जर सामने पाहत असाल तर आउटफील्ड एकदम फास्ट आहे. चेंडू तुमचा टप्पा पडला की डायरेक्ट मैदानाच्या बाहेरच जातोय. तशा प्रकारचं मैदान हे बनवलं गेलंय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट इनसाइड एज. लेग स्लिप मध्ये चेंडू येईल. जयेश नालावडे चेंडू गॅदर करेल. त्यानंतर धावा फेकी अत्यंत चुकीची. 2 धावा त्या ठिकाणी कोणी रोखू शकत नाही. 2 धावांनी धावफलक मात्र 39 आकड्यावर. शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक असतील. आज आणि उद्या आपण आंतरगावचे सर्व संघ या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण मोठी स्पर्धा A1ची 3 दिवसांमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत. अतिशय जबरदस्त आयोजन. मला असं वाटतं 27 वर्ष असेल. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या माध्यमातून आपण ही पर्वणी पाहतो. बिग हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी. अमित उतेकर ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. एंडिंग मात्र या इनिंगची त्याने हॅप्पी केली आहे. 6 धावा मिळतील. 6 धावांनी मला असं वाटतं धावसंख्या जाईल 45 आकड्यावर. जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. उधळे कोण संघाला 26 धावा ठोकून काढल्यात शेवटच्या 1 षटकामध्ये. जबरदस्त कमबॅक. 25 धावा ठोकून काढल्यात. एक जबरदस्त कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला.
46 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी उदळे कोण संघाला. थँक्यू. चेक. यहाँ पे सनम मुस्कान की टीम आ पहुंची है. एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी सनम मुस्कान संघाची हजेरी आहे. एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले प्रेक्षक असल्या भर उन्हामध्ये जे मॅचचा मजा घेत आहेत या सर्वांचं एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. समीर परदेशी यायचे. समीर परदेशी. हॅलो. 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 दलवी बाहेर करा. हॅलो. 46 धावांची आवश्यकता असणार आहे 24 चेंडूंमध्ये उदळे कोण संघाला. चला त्वरित आपण सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. यातून जो संघ जिंकेल तो बोंडशेत संघाच्या समोर खेळेल. आयोजकांकडून सूचना आली आहे. उदळे कोण संघ आपल्याला एक विशिष्ट वेळ दिलाय, त्या वेळेमध्ये आपण ही इनिंग पूर्ण करायची आहे. पंच कमिटीची आणि आयोजकांची सूचना आहे त्याप्रमाणे. फास्ट घ्यायची आहे मॅच. पहिल्या 3 ओव्हर या 15 मिनिटांमध्ये झाल्याच पाहिजे, नाहीतर पॅनल्टी आहे. आणि आपण एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या संपूर्ण कमिटीला नियमांवरून ओळखतो, त्याची अंमलबजावणी देखील ते करत असतात, नुसत्या सूचना देत नाही. याचं देखील आपण भान ठेवा आणि त्याप्रमाणे आपला खेळ करा. प्रवीण आणि समीर, प्रवीण पाकड समीर पाकड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी. मात्र चेंडू 24 असतील. 4 षटकांचा हा सामना आहे कुंभारते विरुद्ध उदळेकोण यांच्या दरम्यान. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. आपला 12वा प्रतिनिधी इथे नसेल तरी पेनल्टी आहे आपल्याला. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण इथे मॅच स्टार्ट होण्याच्या आधी पाहिजे, पहिल्या चेंडू पडण्याच्या आधी पाहिजे. चला या सामन्याचं पंच म्हणून काम पाहत आहेत रमाकांत पवार सर आणि समीर परदेशी सर. रमाकांत पवार यांचा आपण इतिहास पाहाल तर खूप मोठं नाव आहे ते टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. तेच आपल्याला आज या ठिकाणी एवन निजामपूरच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत पंच म्हणून. चला वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन साहिल उतेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय, तर फलंदाजीसाठी समीर पाकड आणि प्रवीण पाकड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरकडे आपण प्रवीणला पाहतोय.
तर नॉन सेकंडला समीर पाकड राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल साहिल उतेकर. पहिला चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू लोअर फुल टॉस जरूर होता, ढकलून काढलाय. लॉंग ऑफच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी निश्चित केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. धावांचा श्री गणेश होईल 1 या आकड्यावर उदळे कोंड संघासमोर. आपण पाहतोय समीर पाकडला ज्याने बॅक टू बॅक 2 6 मात्र त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून खाल्ले होते. त्याच्या आधी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील त्या खेळाडूने घेतलाय. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये समीर पाकड जबरदस्त युवा प्रतिभावान खेळाडू आहे मित्रांनो. उदळे कोंड संघाचा अंतर्गाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतो. समीरचं खूप मोठं योगदान उदळे कोंड संघाकडून देखील असतं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा साहिल. दुसरा चेंडू होता जरूर त्या ठिकाणी सेम प्रकारचा चेंडू टाकला, मात्र फलंदाजांनी देखील त्याचप्रमाणे तो खेळून काढलाय आणि एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. आदर्श पवारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहतोय आपण आदर्श पवारला. रेग्युलर प्रॅक्टिसचे खेळाडू आहेत. काळभैरव मैदानावर रोज हे खेळाडू आपल्याला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळत असतात आणि त्याचा मात्र फायदा या ठिकाणी त्यांना होताना पाहायला मिळतो. गणेश उतेकर हे देखील या संघाचे कर्णधार आहेत. त्यांचा देखील अतिशय जबरदस्त खेळ काही वर्षापासून राहिलाय. पंचांना न विचारता कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही आहे. उदळे कोंड संघ एक नियमावली आहे स्पर्धेची, त्या नियमामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न जरूर करावा अशी अपेक्षा आहे. आजचा हा पहिला दिवस A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या माध्यमातून या स्पर्धेचा आणि पुढील 4 दिवस आपण हा रणसंग्राम याच मैदानावर याची देही याची डोळा पाहणार आहोत. क्रॉस बॅटने खेळून काढलाय चेंडू पाहायचा आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक सुभाष गोरेगावकर धावतोय, मात्र अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले. 2 धावा तब्बल वाचवल्यात. सुभाष हा खूप जुना खेळाडू आहे मित्रांनो कुंभारते संघाचा. अतिशय जबरदस्त गेम इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आपण जी ओवी इंग्रजीमध्ये गातो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभाष आहे. आपण खूप वर्षापासून त्याला कुंभारते संघामधून खेळताना पाहतोय. एक अनुभव देखील तितकाच आहे त्याच्याकडे. प्रॅक्टिसमध्ये जरूर नसतो पण मैदानाच्या आतमध्ये गेम त्याचा खूप चांगल्या प्रकारचा पाहतो. तसाच सुभाष आहे. धावसंख्या धावफलकावर 4 या आकड्यावर आहे. आमचे नवीन स्कोरर मित्र सादिक परदेशी आम्हाला सांगतात 5 या आकड्यावर आहे. सॉरी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. 4 धावा. समीर पाकडच्या माध्यमातून हा स्ट्रोक आपण पाहतोय. 4 धावांनिशी धावफलक मात्र उच्चांक घेईल 9 या आकड्यावर. साहिल उतेकर थोडासा चुकी करतोय आणि त्या चुकीचा मात्र फायदा होतोय उदळे कोंड संघाला. समीरच्या बॅटमधून महत्त्वाचा क्षण येतोय हा चौकार. मनपूर्वक आभार आहेत दिगंबरजी कुंटेकर सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतात. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची साथ आणि त्याच वेळेला या स्पर्धेसाठी चांगल्या पद्धतीचा आवाज त्यांचा आपण ऐकला. त्यांचे मनपूर्वक आभार आहेत. मैदानाच्या चौबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळेच गुणवान खेळाडू आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरणीय मान्यवर आणि 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून सजवली जाणारी स्पर्धा अंतर्गाव मर्यादित आपण पाहतो. आजच्या दिवसाचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या फॉर्मॅटमधील आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना उदळे खोट यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम कुंभारते. बघा त्वरा करा विनंती करेन. ज्या वेळेला समीरच्या बॅटमधून 2 लगातारचे चौकार आले. टीमची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये मात्र 13 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. म्हणजे धावा आल्या, धावा बनला आणि धावांचा वेग वाढवला सुद्धा गेला आहे. हे महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय त्यावेळेला चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुमचं होणं अपेक्षितच असेल. तर तुम्हाला धावा या मैदानावरती खूप सारा बनवायच्यात. त्यासाठी
जी काही टोटल आहे समोर आपण पाहिलं तर 46 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट पार करण्यासाठी संघर्ष तर करून दाखवावा लागेल. 13 तर पहिल्या षटकामध्ये बनल्या गेल्या. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 18 बॉल 33ची गरज. आता इथून पुढे 11.00च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना टीम उदय खोंडगावाला. पुढचा बॉल दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल अडवा. बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळला. फिल्डर तिकडे वेगाने त्यांना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे. बॉलची फेक सुद्धा चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आणि पाहता पाहता तिकडे एकच धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या दफळकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 14 धावा दफळकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तिकडे धावा येतात, धावा बनल्या जातात, त्या थांबवल्या जातात. दोन्ही बाजूचा संघर्ष हा मात्र चांगलाच चालू आहे. संघर्ष तर करावाच लागेल. आणि आता बॅटरच्या विरोधामध्ये हवेचं वेग पाहायला मिळतं. मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतो जे फ्लॅग्स पाहायला मिळतात तर झेंड्यांनी प्रभावित केलंय. या स्पर्धेवरती सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. खोलातला बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवायचं होतं. बॅटची कडा घेतली. बॉल टर्न फाईन लेगला झाला आणि पाहता पाहता तिकडे एक धाव मात्र निश्चितपणे मिळताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या दफळकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 15 धावा. 46चा पाठलाग करायचा. 15 पहिला बनला गेला आणि ज्या धावा अपेक्षित आहेत त्या धावा तर मात्र मैदानाच्या आतमध्ये बनल्या जातात. पण एकात मोठा फटका इम्पॉर्टंट आहे कारण की 11ची सरासरी राखायची आहे. प्रति ओव्हर मागे ती सरासरी राखण्यामध्ये अद्यापचे सफल राहिलेत. बॅटिंग करत असताना बॅटर उदय गुणगावचे. एका बाजूला आपण पाहतो प्रवीण, त्यांच्या साथीला समीर. ओहो, याही वेळेला बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये तेवढासा चांगलासा राहिला नाही आहे. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर पाहता पाहता इथे एक उद्योजक, मराठी उद्योजक मंगेजी बटावले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी A1 क्रिकेट क्लब निजामपूर तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. स्वागत आहे सगळ्या मान्यवरांचं. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. मनपूर्वक आभार आहेत. अंतर्गावाचे सगळे खेळाडू या खेळपट्टीवरती उतरलेत. सगळ्यांचाच उत्साह वाढवण्यासाठी सगळेच मान्यवर आमच्याकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतील. फटका खेळायचा होता. अडवा बॅटनं ऑन साईडला खेळत असताना मिडॉनच्या दिशेला प्रस्थान झालाय. धाव घेण्याचा मोह आवरला नाहीये. मोठी विकेट. या मॅच मधील पहिला धक्का पाहायला मिळते. दुसऱ्या डावातील पहिली विकेट आली आहे. एक निर्णायक खेळाडू आपण जर पाहिलं तर प्रवीण बाद. डीजे डीजे आपला लॉंग ब्रेक झाला, आपण तयार राहा. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन खेळाडू आपण पाहतोय ज्यांना मागील मॅच गाजवली तो अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नाव आहे सागर. ओहो, यावेळेचा फटका हवेत खेळलाय समीरनं. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार. सीमा पार. बॅटिंग करत असताना समीरचा वार. मैदानाच्या आतमध्ये कुंभार ते करगार. षटकार. समीरच्या बॅटमधून सिक्सर आला. धावा येतात हवेच्या अगदी विरोधामध्ये. फटके त्याच्या बॅटमधून खेळले जातात आणि त्याच वेळेला षटकार त्यानं ठोकला. टीमची धावसंख्या वाढली आहे 21. ओहो हो हो, याही वेळेला बॅट फिरवली आहे. बॅटचा फेस ओपन केलं होतं. आताही पण बॅट बॉलचा संपर्क नाही आहे आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची संख्या होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आल्या. 12 चेंडूचा खेळ संपला आणि त्याच वेळेला टीमची धावसंख्या फलकावरती 21 या आकड्यावरती थांबलेली पाहायला मिळते. अद्याप आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा 10.50च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 25 धावांचा खेळ अपेक्षित आहे. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25 धावा होतील की नाही हे बरेचसे प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून उभे राहणार आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर
एक दैवित्यमान सोहळा आपण पाहतो. तुम्हा आम्हा हॅलो. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा, तुम्हा आम्हा सगळ्यांनाच या निजामपूर नगरीमध्ये आणणारी ही स्पर्धा आणि त्याच वेळेला निजामपूरकरांचं एक कुटुंब बनवून देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून ही सजवली जाणारी स्पर्धा आज मात्र रंगात आली आहे. ही स्पर्धा बहरताना पाहायला मिळते. पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसाची दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. उदय कोण त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना कुंभारतेकर आहेत. कुंभारतेकरांनी तर इतिहासच नोंदवला. अगदी गुजरात राज्यामध्ये गेले, सुरतमध्ये खेळले आणि तिथे जाऊन आपल्या नावाचा बोलबाला केला. होय, याच गोष्टीची जाणीव करत असताना फुल टॉस बॉल या स्टनवरती आदळला. त्रिपयाचित बाद एक मोठी विकेट, सागरच्या स्वरूपाचा दुसरा धक्का. सागर शेठ खानविलकर इथे आलेले आहेत. त्यांचं मी A1 क्रिकेट क्लब निजामपूरतर्फे स्वागत करत आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय किरण येताना पाहायला मिळाले. करण आले. करण यांनी मात्र आपण जर पाहिले तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. सागर बाद झाले. एक मोठी विकेट मिळाली आहे. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हे धक्के सोसण्याची ताकद आता या उदयखुंड गावाकडे आहे का, हेही आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो. करण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखवताना पाहायला मिळतील. प्रशांतला स्वतःला सिद्ध करावं लागेल. या मॅचमध्ये खेळत असताना प्रसिद्धी तर मिळवावीच लागेल. पुढचा बॉल फ्लिक करायचा, दिशा द्यायची होती, स्क्वेअरची दिशा निवडली. तिकडे मात्र बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. एक धाव मिळेल. दुहेरी धावेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात नाहीयेत आणि त्याच एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 22 धावा धावफलकावरती. बॉलिंग करत असताना समीरनं ज्या धावा खर्च केल्या ना, त्या धावा बनवण्याची आता नामी संधी निर्माण झाली आणि ज्याच वेळेला समोरच्या टीमनं वार केले ना, त्या वारचं उत्तर देत असताना पलटवार करण्याचा टाईम आता मैदानाच्या आतमध्ये आला असंही म्हणावं लागेल. किंबहुना आपण मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोष्टीसाठी दाखल झालो हे दाखवून द्यावं लागेल. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, 2 चौकार त्यानं खेचले जरूर, पण आता टीमला मोठ्या फटक्यांची अपेक्षा आवर्जून आहे. जर या मॅचला जिंकायचं तर चांगल्या दर्जाचे प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठीच का होईना विश्वासानं मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं. बॅटिंग करत असताना समीरला उदयखुंड गावाचं विश्वासाचं ओझ त्याच्या खांद्यावरती आणि ते पेलवत असताना मैदानावरती कशा पद्धतीच्या धावा तो बनवेल हे आपल्याला निश्चितपणे पाहायचं. पुढचा बॉल करण मात्र महत्त्वाची गोलंदाजी करतोय. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. पंचांचा इशारा बीमर आणि त्या बीमर वरती आलाय हा चौकार. सोमत डिझ मास्टर इकडे मात्र आपण जर पाहिलं तर षटकार आला, चौकार आलाय. चौकाराच्या आधी नो बॉल होता. नो बॉलवरती चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 5 ने पुढे गेली आहे आणि त्या 5 धावांच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. फ्री हिटचा बॉल, सुपर डुपर हिट बॅटर समीर ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. वा वा वा, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक त्यानं खेळला. लॉंग लेगच्या वरून सिक्सर. कदाचित या आधीचा चौकार आणि आता खेचलेला षटकार मग समीरची बॅट हेच म्हणत असेल का डीजे ऑपरेटर की आता माझ्या नादाला लागू नको.
त्याच थाटणीचा खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किंबहुना त्यानं खेळलेले फटके प्रभावित करणारे राहिलेत, उदयखोड गावाला विश्वास देणारे राहिलेत, टीमची धावसंख्या वाढवणारे राहिलेत. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती पोहोचली आहे. या मॅचची सिच्युएशन त्यांना बदलली आहे, काटाच बदललाय. आताही खेळलाय पण तो समोरच्या दिशेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. काय घडलंय? किंबहुना हा झेल सुटल्यानंतर मी म्हणेन की एक धावेन धावसंख्या तर 36 वर पोहोचली, पण यदा कदाचित सकाळच्या नाश्त्यामध्ये समीरनं आपण पाहिलं तर नशिबाची भाजी खाल्ली असावी, माफी असावी. टीमची धावसंख्या 36 धावा आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. एकट्याच्या 30 धावा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना समीरच्या बॅटमधून आढळत आणि आता आवश्यकता 10 धावांची आहे. एकच मिनिट सर. पुढचा बॉल यावेळीचा फुल टॉस होता. मी स्ट्रोक खेळला, बराचसा कालावधी बॉल हवेत येताना पाहिलं मित्र क्षेत्ररक्षक तिकडे आलेत, बॅकअप मिळेल. काय घडतंय आणि शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष चालू झाला. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चौकार आला, पण मी आवर्जून सांगेन याआधी धावा 34 होत्या, 34 नंतर या 4 आल्या, आता 38 झाल्यात. 38 धावा स्कोरकार्डवर देताना पाहायला मिळतात. काय घडतं या मॅचमध्ये? चौकार आला आणि असं वाटत होतं शेवटच्या क्षणापर्यंत कॅच पकडली जाईल, पण बॅकअपही मिळाला नाही आणि त्याच कारणानं चौकार आला. टीमच्या धावा 38 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतात. आता करणला कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. फटका खेळला, स्ट्रोक फसलाय, साई लुथेकर बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये, विकेट मिळते. महत्वाच्या क्षणी उदयखोंड गावाला लागलेला हा धक्का, हे धक्के सोसण्याची ताकद आहे की हे नाही माहिती आपल्याला, पण त्याआधी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 38 धावां 8 धावांची आवश्यकता. 38 धावा बनल्यात, आता 8 धावांची गरज आहे. पहा, अपेक्षित असतील तर धावा म्हणजे आपण जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 8, 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 6 चेंडूमध्ये 8 धावा बनतील की नाही या मोठा आणि त्याच वेळेला कडवा प्रश्नचिन्ह. जोपर्यंत उदयखोंड गावाचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये समीर खेळतोय ना, त्याच्याकडे वेगळीच ताकद आहे, त्याच्याकडची वेगळीच न ताकद आहे, त्याचा आजचा थाटच वेगळा त्यानं दाखवलाय. 6 बॉल 8 ची गरज. बॉलिंग मार्कवरती अमित आलाय. अमितचा पहिलाच बॉल इरादे स्पष्ट करणारा आणि त्याच वेळेला समीरचा ब्रँड दाखवणारा, या A1 च्या स्पर्धेमध्ये A1 क्वालिटीचा सिक्सर. आज उदयखोंड गावाचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकाराचा अगदी आपण जर पाहिलं तर वेगळाच थाट दाखवताना पाहायला मिळाला. त्याची क्लासिकल अंदाजाची बॅटिंग प्रभावित करणार राहिली आहे आणि त्याने केलेला हा खेळ चर्चेचा विषय राहिला.
येणारे 5 बॉल आवश्यकता फक्त आणि फक्त 2 धावांची. आणि समीरनं सांगून दिलं आज मारायचं ना तर टॉपच्याला, ज्यानं चांगली बॉलिंग केली त्याच्या अगेन्स्ट त्यानं षटकार ठोकला. कमबॅक, पलटवार, मॅच संपली नाहीये. म्हटलं होतं ना क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा, जिथे 6 चेंडूमध्ये 36 बनतील तर कधी 5 मध्ये 2 सुद्धा नाही. आणि म्हणूनच का होईना हा दबाव कायम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण जवळ घेतलंय. अगदी शॉर्ट गली क्षेत्रामध्ये त्याच वेळेला सिली मिडॉनला जवळ क्षेत्ररक्षक आणलेत. दबाव निर्माण करायचा. इथे 4 बॉलमध्ये 2 धावांची गरज. फुल टॉस बॉल, बॅटची कडा घेतली, बॉल टर्न झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. वा काय बॅटरने एफर्ट दिलेत. तिसऱ्या पंचांची मागणी आवर्जून केली जाते, पण चेक करायचं आपण. मी कौतुक करेल त्या बॅटरचं. त्यानं अगदी या रखरखत उन्हामध्ये धावत असताना जी अगदी उडी घेतली ना, ती यदा कदाचित टीमसाठी यशस्वी सुद्धा ठरून देईल. बोनशेटचा कर्णधार इकडे येते. बोनशेटचा कर्णधार नक्की काय घडलं. दूध का दूध और पानी का पानी, आगे की कहानी 24 लाईव्ह इव्हेंट की जुबानी. एकदा या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करा. अशा सुपर हिट स्पर्धा या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतात. संदेशजी पाटील यांची संकल्पना आज पनवेलपासूनचा इथपर्यंतचा प्रवास कोणत्या गोष्टीसाठी केला. इट्स नॉट आउट. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या बॅटरसाठी. त्यांनी केलेला संघर्ष हा मात्र अगदी आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट राहिला. स्वतःला अगदी या मॅचमध्ये झोकून दिला असं म्हटलं तरी काही हरकत ठरणार नाही. हा उत्साह आहे गावाच्या नावासाठीचा, हा प्रयत्न आहे माझ्या उदयखुंड गावासाठीचा. आणि हेच दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये बॅटर अनिकेतनं. त्यानं बॉलिंग चांगली केली, त्यानं बॅटिंगला जरी स्थान मिळालं नाही जास्तीचं, पण जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न ज्या खेळाडूनं केला. सातत्यानं आपण म्हणतो ना ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच असतं, जेव्हा 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा ते 11 खेळाडू नाही तर उतरतो तर त्यांचा गाव. आणि आज उदयखुंड गावाला हेवा वाटावा असा कामकाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेतनं करून दाखवला. कारण की ती जर सिंगल आली नसती तर दबाव निर्माण झाला असता, आणि तो दबाव निर्माण होऊन द्यायचा नाही त्यासाठी त्यानं केलेले शर्तीचे प्रयत्न यशस्वी राहिले. या मॅचमध्ये आता आवश्यकता 4 बॉलमध्ये 1 धावेची. पुढचाच बॉल ओ फटका खेळला. या मॅचला फिनिश, मोठा विजय पाहायला मिळतोय. सामना जिंकला टीम उदयखुंड गावानं. विजयी संघाचे मनपूर्वक अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. आणि इथून पुढे दोघांनी आपण जर पाहिलं तर मनपूर्वक खूप साऱ्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्या टीम उदयखुंड. मनपूर्वक अभिनंदन. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं बॅटिंग करत असताना टीमसाठी अगदी वादळी खेळ केला. 46 धावांची गरज असताना त्यानं 40 धावांचा खेळ केला.